रस्त्याच्या बाजूला एका माजी मंत्र्यांचा बंगला, बाहेर सुरक्षेसाठी उपस्थित असणारे पोलीस कर्मचारी, पुढे रस्त्यावर शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी, हातात धनुष्यबाण चिन्ह असणारे झेंडे, त्या गर्दीत मधोमध लावलेली एक बुलट, त्या बुलटवर एक तरुण बंगल्याकडे बघून हावभाव करतोय, त्वेषानं काहीतरी बोलतोय, एखाद्या पिक्चरच्या सीनला लाजवेल अशी दृश्य काल बार्शीमध्ये दिसून आली। तो बंगला होता माजी मंत्री दिलीप सोपल यांचा आणि बुलेटवर उभा असलेला तरुण होता विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊत। राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेला बार्शी मतदारसंघ कालच्या या राड्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आलाय। बार्शीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात थेट लढत पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर काल राजेंद्र राऊत यांच्या आगळगाव येथील सभेनंतर सोपलांच्या बंगल्यापुढे नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। गेल्या काही महिन्यांपासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत होते। आता काल झालेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा बार्शी मतदारसंघ प्रसार माध्यमात झळकू लागलाय। काय आहे कालचं संपूर्ण प्रकरण, कशी असणार आहे बार्शी विधानसभा मतदारसंघातली लढत, मनोज जरांगे फॅक्टर इथं काय भूमिका बजावणार आणि राजा राऊत की दिलीप सोपल कोण असतील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार, याच प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, मराठवाड्याचं प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या बार्शी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहायला गेलं तर इथं पक्षापेक्षा गटातटाचं राजकारण जास्त चालतं। बार्शी विधानसभा मतदारसंघ तसा दिलीप सोपल यांचा बालेकिल्ला। मग दिलीप सोपल कोणत्याही पक्षात असो, मागच्या 8 निवडणुकांचा विचार केला तर 8 पैकी 6 निवडणुकांमध्ये दिलीप सोपल यांनी बार्शीमधून विजय मिळवलाय। समाजवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा सोपलांचा राजकीय प्रवास राहिलाय। शिवाय 2 वेळा त्यांनी अपक्ष म्हणून इथून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। त्यामुळे इथं पक्षापेक्षा दिलीप सोपल यांना मानणारा मतदार जास्त आहे असं दिसून येतं। आता राजेंद्र राऊत यांच्याविषयी बोलायचं झालं तर 2004 आणि 2019 असे 2 वेळा राजेंद्र राऊत बार्शी मतदारसंघातून विजयी झालेत। 2019च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या दिलीप सोपल यांचा पराभव केला। त्यानंतर झालेल्या शिवसेना फुटीनंतर दिलीप सोपल उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या गटात राहिले, तर अपक्ष राजेंद्र राऊत यांनी भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारला पाठिंबा दिला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र राऊत भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी चिन्ह होती। फडणवीसांसोबत त्यांचं असणारं बॉन्डिंग हे सुद्धा त्याचा पुरावा होतं। पण लोकसभा निवडणुकीत बसलेला मनोज जरांगे फॅक्टरचा तोटा इथून राजेंद्र राऊतांच्या अंगलट येईल अशी चित्र दिसू लागली। खरं तर राजेंद्र राऊत मराठा आमदार। सुरुवातीला राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंच्या वेळोवेळी भेटी घेतल्या होत्या। जरांगेंच्या भूमिका सरकारला कळवणं, सरकारच्या भूमिका मनोज जरांगेंपर्यंत पोहोचवणं ही त्यांची भूमिका असायची। परंतु यातच खटका उडाला आणि त्यातून मनोज जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत हा वाद मागच्या 2 महिन्याभरापूर्वी सर्वांना पाहायला मिळाला। मनोज जरांगे यांनी आपल्या बीड जिल्ह्यातील बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजेंद्र राऊत यांच्यावरती टीका केली होती। राजेंद्र राऊत हे फडणवीसांची भाषा बोलतायत। देवेंद्र फडणवीस राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी गंभीर टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केली होती। या टीकेला प्रत्युत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी खंडू खोपड्याच्या भूमिकेत जाल तर राजा राऊत म्हणतात मला, लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्रात इतिहासात नोंद करेल जर माझं डोकं फिरलं तर, अशा शब्दात मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिलं होतं। शिवाय यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती गंभीर आरोप केले। मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असा जरांगे यांनी उल्लेख केल्याचा दावा सुद्धा यावेळी राजेंद्र राऊत यांनी बोलून दाखवला। त्यामुळे मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत हा वाद मोठा रंगला होता। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांची भेट घेतली। त्यामुळे मनोज जरांगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन तिथून राजेंद्र राऊत यांचा पराभव करतील अशी स्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसत होतं। पण विधानसभा निवडणुकीचं जागावाटप जाहीर झालं आणि बार्शीमधून दिलीप सोपल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे राहिले, तर राजेंद्र राऊत भारतीय जनता पार्टीऐवजी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उभे राहिले। आता यामागे सुद्धा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला बसलेल्या मराठा फॅक्टरचा फटका आपल्याला बसू नये म्हणून भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून राजेंद्र राऊत लढत आहेत असं सुद्धा बोललं गेलं।
कारण लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांना तब्बल 54,000 मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळं मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या वादाचा परिणाम आपल्या निवडणुकीतील मतांवरती होऊ नये म्हणून राजेंद्र राऊत यांनी सेफ गेम खेळत भाजप सोडून एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असं मत काही राजकीय विश्लेषकांनी मांडले. पण काही असलं तरी बार्शीमधून यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे असा सामना रंगणार हे चित्र स्पष्ट झाले. दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा शुभारंभ झाला आणि याच अनुषंगानं काल राजेंद्र राऊत यांची आगळगाव इथं जाहीर सभा झाली. त्यानंतर सभास्थळावरून परतत असताना राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर उभं राहत आक्षेपार्ह घोषणा केल्या, आक्षेपार्ह हावभाव केले असे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. असे हावभाव करताना व्हिडिओमध्ये समोर दिसतोय तो राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊत. या घटनेनंतर सोपलांच्या बाजूनं अशी कृत्य करून राऊत यांच्या समर्थकांकडून दहशत पसरवण्याचा प्रकार होत आहे असा आरोप केला गेला. शिवाय राजेंद्र राऊत यांना पराभव दिसतोय त्यामुळेच त्यांचे समर्थक अशी कृत्य करतायत अशी टीका सुद्धा दिलीप सोपल यांच्या बाजूने करण्यात आली. या आरोपानंतर स्पष्टीकरण देताना राजेंद्र राऊत म्हणाले की सुरुवात दिलीप सोपलांनी केली. 78 वर्षांच्या दिलीप सोपल यांनी वेड्यावाकड्या खुणा करून तरुणांना डिवचण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा वकील आहे त्यामुळे तो दहशत माजवण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही तरुण वर्गाला उचकवत असाल तर तरुण वर्ग तुम्हाला प्रत्युत्तर देणारच अशा शब्दात राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपलांच्या आरोपांचं खंडन केलं. या घटनेमुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात परत एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय. कधी काळी कहो दिल से सोपल फिरसे अशा घोषणा मतदारसंघात पाहायला मिळायच्या. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि मग कहो दिल से सोपल फिरसे या घोषणांच्या समोर आया है राजा हे गाणं मतदारसंघात दिमाखात वाजू लागलं. यंदा मात्र माजी मंत्री आणि अनुभवी राजकारणी असणारे दिलीप सोपल, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मनोज जरांगे यांचा मराठा फॅक्टर या आधारावर विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात तगडं आव्हान उभं करतील. 2019च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी केवळ 3076 मतांनी इथून विजय मिळवला होता. 19 प्रमाणेच प्रत्येक वर्षी इथून अटीतडीची लढत होत आले. मग झालेल्या लोकसभा निकालाचा विचार केला तर इथून मराठा फॅक्टर निर्णायक ठरणार असं बोललं जातंय. त्यामुळेच राजेंद्र राऊत यांनी मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणासाठी आपण विशेष अधिवेशन बोलवण्याचं पत्र राहुल दानवेकरांना लिहिण्याचा दाखला दिलाय. शिवाय आपण सुद्धा एकेकाळी मराठा चळवळीमध्ये सामील होतो याचे सुद्धा दाखले द्यायला सुरुवात केली आहे. मग महायुती इथून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी कशी योजना आखतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला खासदार ओमराजे निंबाळकर दिलीप सोपल यांच्या बाजूने प्रचार सभांमधून विरोधकांवर तोफा डागत आहेत. पण या कालच्या राड्याचा या आगामी निवडणुकीत काय इम्पॅक्ट होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं? राजेंद्र राऊत आपला गड राखतील की दिलीप सोपल पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतील? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.